काशी भूमांकर मित्र मेरा भी करो करा ना केला ऑन केलं म्हणे तुझं नाही बारीक आहे आडी समोर कोणी बूम ठेवा ना रूम समोर ठेवा आज आम्ही आलो पहिली दर्शन घेतलं आणि तुमच्याकडे आलो आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आमची फक्त एवढा उद्देश आहे आणि मग त्या भावनेनं तर दलित बांधवाला मारलं दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोष अण्णा देशमुख यांनी की आता तुम्हाला फोटो दाखवले आपले इथलेच आहे तसे 24 वर्ष भावांनी विठ्ठलाची गरज आतापर्यंत तर तो भाऊ वाचला असता सगळ्या गोष्टी ही घटना घडल्यावर झाल्या आणि त्या सगळ्या आरोपीला PSI शिंदे साहेबांनी स्वतः फोन दिला की साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसर वगैरेतलं कुणाला काहीच काम नव्हतं घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो त्यांना सहकार्य करायचो तर आम्ही अशा पद्धतीने गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची 1800ची केस घेतली असती तर आज आपला भाऊ जिवंत असतो शिंदे साहेबाला बोलून ते जे आरोपी आहेत ते हाते सगळे त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं गावाला आपण अंगावर घेतलं पण त्यांना काय बघितलं नाही परत पाठवलं त्यांनी त्या गोष्टीचा राग जर धरायचा असणार आपल्याला जर म्हणले असते की तुम्ही माफी मागा तुमचं चुकलं आपण ते नीती केलं असतं तर यांची पार्श्वभूमी ही आहे एवढे गुन्हे त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही सगळे बघून ही आणि एकीकडं आपण आहे त्याची पावती ही आहे हीच नाही अनेक असे आहेत की एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठंही जागा नाही पुरस्काराचा तो ट्रेन लावलेला इतकी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर रक्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतो तर ते फक्त मी लास्टला दाखवलं कारण का मी आत्तापर्यंत त्या दुःखात गेलो नाही म्हणजे मी पूर्ण संपून जाईल मी नाही तुम्हाला जे आत्ता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला हे पण करू शकत नाही खूप भयानक ह्या दोन गोष्टी आहेत हे सगळे क्राईम भावाची एक पावती आहे एवढीच नाही तुम्ही सगळीकडे बघा हे आता दादा आता सगळे जानेवारीची ध्वजारोहण आणि 15 वर्षातले काही ध्वजारोहण आपण सामाजिक क्षेत्रातील विविध स्तरातले लोक त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान देतो राजमाजी सैनिकांना पोलीस प्रशासनाला आपण मान देतो हे त्याचंच एक आत्ताचं आहे 26 जानेवारी दत्तादादांनी ही आई आहे माझी दत्तादादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं तर गोष्टी झाली सांत्वन करायला आले होते हे दत्तादादा आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तुम्हाला मी भगवंतगडावर येत होतो तसं हे दत्तादादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे ह्या झाल्या दोन बाजू ह्या आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांची 4 मुलं एक मुलगा पुण्याला 3 मुलं तिथं आपली शेती आत्ता 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण त्रास जास्त होतो कशाचा एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली एक आज
पिढी होती बट्टेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा म्हणजे इतकं करत मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात गोष्टी घडल्या नसत्या. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी भगवानगडाचे भगवानगड त्यांच्या कायम पाठी. बाकी मग आम्ही बोलून घेतो. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 हे आरोपीवर सगळ्यात ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायला हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज केला आहे मसाजोगला आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांना.